नमस्कार. प्रणव वैदिक ॲस्ट्रॉलॉजी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय आहे की 29 मार्चला जे सूर्यग्रहण होणार आहे ते नक्की काय आहे? बरेच तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल की सूर्यग्रहण येणार आहे, मग असा विनाश होणार आहे, तसा विनाश होणार आहे. हे सगळं आहेच विनाश, पण चांगलं पण काय होणार आहे? एका साईडला विनाश होणार असेल तर दुसऱ्या साईडला काहीतरी चांगलंही होणार असतं. कारण का ही दुनिया द्वैताची आहे. चांगलं होतं म्हणजे दुसऱ्या साईडला वाईट पण असतं. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असं एकत्र ते चालत असतं. पॉझिटिव्ह नक्की काय होणार आहे? ते पॉझिटिव्ह विषयी मी जास्ती बोलणार आहे. कसं आहे की ही जी पत्रिका मांडली आहे, हे त्यावेळचे 29 मार्च 2025चं सूर्यग्रहण आहे. साधारण दुपारची 3ची वेळ वगैरे. जे भारतात 2 ते 6च्या मध्ये बघायला मिळेल. म्हणजे आपल्या देशात नाही आहे, पण त्या टाईममध्ये. आणि उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, शनीचा नक्षत्र. मेन वेस्टर्न कंट्रीजमध्ये कुठे नॉर्थ अमेरिका, कॅनडा, युरोपमध्ये हे ग्रहण बघायला मिळेल, भारतावर नाही. ज्या देशावर ते ग्रहण पडतं त्या देशावर जास्ती इफेक्ट दिसतो, हा साधा रूल आहे. आणि ग्रहणाचा इफेक्ट जगाच्या पातळीवर, देशाच्या पातळीवर हा जास्ती होतो वैयक्तिकपेक्षा. हेही मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर ही एक ढोबळ अशी मी पत्रिका मांडली आहे, जी मेष लग्न म्हणतो, जिथे एक आकडा लिहिला आहे. 1, 2, 3, 4 असे 12. आता हे जे ग्रहण होणार आहे, हा जो काय गोंधळ आहे तो सगळा मीन राशीत आहे. हे 12 म्हणजे गुरुची रास, मीन रास. इथे मी जो शनी लिहिला आहे, हा शनी जस्ट कुंभतनं मीनेत जातोय 30 तारखेला. हे 29 तारीख आहे, म्हणजे जस्ट अगदी बॉर्डरवर आहे. म्हणून तो मी 2 ठिकाणी लिहिला आहे असा. तो जस्ट इथे आहेच, म्हणजे त्या डिग्री वाईज तो मीन राशीत जातोच आहे. तर आता हे जे ग्रहण होतं आहे हे रेअर आहे. असं 100-200 वर्षात असं कधीतरी होतं. ग्रहण दरवर्षी 2दा-3दा होतच असतं. पण ह्याच्यात वेगळं पण काय आहे? नीट बघा. मी असे इथे सगळे ग्रह लिहिले आहेत. हा ग्रह, हा ग्रह, आणि इथे केतू लिहिला आहे. राहू केतू समोर असतात. हे सगळे इथे शुक्र वक्री आहे, बुध वक्री आहे, आणि हे षड ग्रह युती ग्रहण म्हणजे 6 ग्रह आहेत इथे. 6. त्याच्यात हे 6 ग्रहांना ग्रहण लागतंय. सगळ्या ग्रहांना ना कायम 7वी दृष्टी असते. म्हणजे हे इथे समोर ग्रह आहेत, हे सगळे समोर बघणारच. म्हणजे थोडक्यात हा एरो दाखवलाय, हे केतूकडे बघणारच. गुरुची 5वी दृष्टी असते. 1, 2, 3, 4, 5. एक हा गुरु पण केतूकडे बघतोय. मंगळाची 4थी दृष्टी असते. 1, 2, 3, 4. केतूकडे बघतोय. म्हणजे गंमत अशी आहे, ह्याच्यातलं रेअर गोष्ट काय आहे की सगळे ग्रह, म्हणजे 9 ग्रह आहेत टोटल, त्यातले 8 ग्रह केतूकडे बघतायत. हे विशेष आहे. असं होत नाही. ग्रहणात असे 2-4 ग्रह आहेत आणि आहे कॉम्बिनेशन, हे होऊ शकतं. पण सगळे 8च्या 8 ग्रह केतूला बघतायत. म्हणजे थोडक्यात काय, सगळी ऊर्जा ग्रहातलं जी पॉवर आहे हे केतूला देतायत ते. म्हणजे केतूला थोडक्यात असं सांगतायत की आता तू जागा हो, नाव इट्स युअर ड्युटी, तुला आता जगात काम करायचं आहे. आमचा टाईमपास भरपूर झाला, आता तुला ॲक्च्युली सिरियसली काम करायचं आहे. वी आर गिविंग यू द पॉवर्स. म्हणजे ह्याला प्राईम मिनिस्टर करून टाकलेलं आहे सगळ्या ग्रहांनी, की आता तू सांगशील ते आम्ही करणार. आणि ॲक्च्युली केतूचा स्वभाव समजून घेणं गरजेचं आहे. त्याचा स्वभाव काय बुध किंवा शुक्रासारखा आहे का गुरुसारखा आहे की तो कृपा करेल वगैरे? त्याची कृपा वेगळ्या लेवलची आहे. केतू हा आध्यात्मिक ग्रह आहे. केतू म्हणजे डोळ्यासमोर ज्ञानेश्वर माऊली आणायचे समाधी मंदिर, किंवा गौतम बुद्ध आणायचा, किंवा संत तुकाराम महाराज आणायचे समोर, म्हणजे केतू. जे जे आध्यात्मिक लोक आहेत, जे जे साधक आहेत, ज्यांची कुंडलिनी जागृत आहे, ते केतूच्या अंडर येतात. शनी दुःख देऊन अध्यात्माकडे वळवतो. तो फक्त तेवढंच काम करतो की तुला दुःख देणार, तुला तुझी वाट लावणार, आणि तुला अध्यात्माकडे वळवणार. पण ॲक्च्युली अध्यात्म जे करणं जे आहे, की बसून साधना करणं, मला गुरु भेट होणं, गुरुनी दीक्षा देणं, शक्तिपात देणं आणि साधना करणं रोज सकाळी उठून, हे केतू करायला लावतो. ग्रहण हेच सांगते. भारत ही आध्यात्मिक भूमी आहे, नुसती भोगभूमी नाही, आध्यात्मिक आहे मेन. पण बाकीच्या ज्या भूमी आहेत, ह्या सगळ्या भोगभूमी आहेत. युरोपियन नेशन किंवा अमेरिकन नेशनला अध्यात्म कळणार नाही आहे. अध्यात्म त्यातल्या एशियन कंट्रीजमध्ये, आपण जपान, चायना, इथे बुद्धिझम वगैरे असल्यामुळे थोडं अध्यात्म आहे. भारतात पूर्ण अध्यात्म आहे. सगळे सत्पुरुष भारतातच जन्मतात. त्यामुळे हे जे ग्रहण आहे, हे ग्रहण असं आहे की केतू मटेरियलिस्टिक गेन, मटेरियलिस्टिक गोष्टी, इकॉनॉमिक समृद्धी,
पैसा, अडका, प्रसिद्धी, असं वैभव असं तो देत नाही. त्याचं वैभव द्यायचं गोष्ट वेगळी आहे. एक दुनिया कशी असते एखाद्या माणसासाठी, बाहेरची दुनिया आणि आतली दुनिया. जे आपण बाहेर बघतो मटेरियलिस्टिक गोष्टी, एखादा सामान्य माणूस असतो ना, मला घर पाहिजे, मला चांगली नोकरी पाहिजे, पगार पाहिजे, स्टेटस पाहिजे, मग गाडी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, मान सन्मान पाहिजे, हे सगळ्या बाहेरच्या गोष्टी आहेत. हे तुम्हाला गुरु देतो, शुक्र देतो, बुध देतो, राहू देतो. पण केतू तुम्हाला आतली जी उन्नती आहे त्याला म्हणतात आध्यात्मिक उन्नती. जो ॲक्च्युली डायरेक्ट केतू हा तुमची कुंडलिनी जागृत करतो. हे त्याचं सर्वात मोठं काम असतं. आणि ज्याची कुंडलिनी जागृत असते त्या व्यक्तीची बाहेरची नजर ही संपलेली असते किंवा मेलेली असते. लक्षात ठेवा, तो आत गेलेला असतो पूर्ण. दॅट इज अध्यात्म. हा केतू ते करतो. म्हणजे उद्या तुम्ही गौतम बुद्ध पाहिलात किंवा ज्ञानेश्वर माऊली पाहिलेत, त्यांचा मेन केतू स्ट्रॉंग असलाच पाहिजे, त्याविषयी ते अध्यात्म कसं करतील. त्यामुळे हे जे ग्रहण आहे, हे ग्रहण मेन काय करणार आहे की नॅचरल कलॅमिटीज आणणार. येस. इकॉनॉमिक कोलॅप्स हे नक्की आणणार. म्हणजे शेअर मार्केट हे कोसळणार हे नक्की आहे. केतू काय शेअर मार्केटमध्ये भरभराटी कधी आयुष्यात देणार नाही. तो पूर्ण आकुंचन, पूर्ण वजाबाकी जी असते ती देणार शेअर मार्केटमध्ये. एखादा देश जो इकॉनॉमिकली इतके वर्ष स्ट्रॉंग आहे त्याची सत्ता हा केतू घालवणार. आत्ताची म्हणतो ना, सत्ता कोणाकडे जगाची स्ट्रॉंग इकॉनॉमी म्हणजे अमेरिका, त्याच्या खालोखाल जरा युरोपियन नेशन्स, मिडल ईस्ट नेशन्स, पण मेन अमेरिका आहे. हा केतू अमेरिकेची इकॉनॉमी कोलॅप्स करणार आणि त्याला कोण अडवू शकत नाही. कारण का सगळे ग्रह म्हणतात आता आमचा टाइमपास बास झाला, खूप दिलं जगाला, आता तुम्हारा काम है, तुम कुछ अध्यात्म करो, अध्यात्म सिखाओ. असा केतू आलाय. या ग्रहणाच्या निमित्ताने ते सगळी पॉवर, त्याची ऊर्जा आहे, 3 ॲरो केलेत मी, या केतूकडे देत आहेत, बुधाकडे. म्हणजे आणि हे बुध आहे म्हणजे ही कन्या रास आहे, तो बुध इथेच आहे आणि तो वक्री आहे. म्हणजे तो अजून नेगेटिव्ह झालाच. म्हणजे मटेरियलिस्टिक एकही गोष्ट तो देणार नाही. जे लोक अध्यात्माकडे वळालेले आहेत, जे लोक साधक आहेत, साधना करतायत, कुठेतरी ध्यानधारणा करतायत, नामसाधना करतायत, त्यांची उन्नती निश्चित होणार आहे. म्हणजे कोणाची उन्नती होणार आहे? भारताची. विनाश तर पाहावाच लागेल भारताला, कदाचित युद्धही पाहावं लागेल. केतू हा युद्धही करवतो. कारण का काहीतरी तोडमोड करायची आहे, परिवर्तन करायचं आहे, तर कुठेतरी काहीतरी बिघडतं. हे जे बिघडण्याच्या गोष्टी या केतू करतो, ज्या दिसताना तो शत्रू वाटतो, पण ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी की मटेरियलिस्टिक गोष्टीपासून तुम्ही दूर व्हा आणि आता अंतर्मुख व्हा, हे सांगण्यासाठी केतू आयुष्यात आलेला असतो. त्यामुळे आपण जे शनीविषयी एवढं बोलत असतो, पण केतू पण तितकाच महान आहे आध्यात्मिक. हा केतू देणार आहे. ज्या भोगभूमी आहेत अमेरिका वगैरे वगैरे, ह्यांच्यात कुठेतरी खूप म्हणतो ना, इकॉनॉमिक स्लो डाऊन, कोलॅप्स, मोठमोठ्या बँका बंद पडणं, मोठमोठ्या कंपनी बँकरप्ट होणं, किंवा जो माणूस सत्तेवर आहे त्याची सत्ता जाणं, अनेक सुसाईडच्या केसेस. म्हणजे एखाद्या म्हणतो देशावर संकट म्हणजे युद्ध येईल, ओके, एक आलं, मग त्याच्यात नॅचरल कलॅमिटीज येतील. ते युद्ध आल्यामुळे जे इकॉनॉमिक प्रॉब्लेम होतो, सगळा स्लोडाऊन होतो, आर्थिक नुकसान होतं, ते होईल. म्हणजे एका देशावर असं अमेरिका, युरोप हे जे देश आहेत त्याच्यावर असं म्हणतो ना, एका वेळेस 4 संकट आली. नुसतं नॅचरल कलॅमिटीज आले असं नाही, ते युद्धात पण पडणार, त्यांची इकॉनॉमी पण स्लो होणार आणि सगळ्या बाजूनी प्रॉब्लेम, की असं कचाट्यात हे ग्रहण निर्माण करते. त्यामुळे हे तर होणारच आहे. परिवर्तन जे युग म्हणतो 2012 सालापासून सुरू झालं ते 2020 सालापर्यंत, 32 सालापर्यंत आहे, 20 वर्ष. त्यातला पहिला जो ब्रेक होता, पहिला झटका, तो 2019 साली हे अशाच टाईपचं ग्रहण झालेलं होतं. सेम 19 डिसेंबर एंडच्या दरम्यान, आणि त्यानंतर लगेच कोरोना आला. आता 2025 साली परत हे असंच ग्रहण होतंय. त्या साली सुद्धा लगेच 2019मध्येच गुरु अतिचार असा जो व्हिडिओ आहे तो केलेला आहे मी. त्याचा गुरुचा स्पीड वाढतो, तो अनस्टेबल होतो, त्यामुळे प्रॉब्लेम करोना वगैरे आला. आता 2025 14 मेपासून गुरु हा अतिचार होणार आहे, जेव्हा तो मिथुन राशीत जाईल. अतिचारी म्हणतात, अतिचारी गुरु. त्याचा स्पीड वाढेल आणि तो अनस्टेबल होईल. त्यामुळे मेन बॅलन्स सगळ्या ग्रहांचा गुरुवर असतो, तो गुरुच इम्बॅलन्स होईल.
आणि ह्याची पॉवर सगळी इथे जाणार. ह्याची जशी जशी पॉवर जाईल तसं सगळ्या वेगवेगळ्या घडामोडी बघायला मिळते. पॉलिटिकल अनरेस्टपासून सगळं युद्ध त्याला भारताला सुद्धा तोंड द्यावं लागेल. नाही असं नाही. आणि हे लगेच असं नाही, पण 2028 त्याचं पीक असेल. ही सुरुवात होईल 2025 पासून. एक गोष्टी कळायला लागतील हे असं काय होतंय घडामोडी. पण एक नक्की आहे, हे जे ग्रहण आहे हे पॉवर शिफ्ट दाखवणारं ग्रहण आहे. पॉवर शिफ्ट म्हणजे जो देश हा पॉवरफुल आहे त्याची पॉवर ही कमजोर होणारच. कोणीही असू दे सत्तेमध्ये, काही असू दे, त्याची पॉवर शिफ्ट होणार. आणि हा जगाचा नियम आहे. एक काळ भारताचा होता की जिथे भारताने पूर्ण जगावर राज्य केलं होतं. जवळजवळ 2000-3000 वर्ष राज्य केलं होतं, साधं सुद्धा नाही. मग ती पॉवर शिफ्ट झाली. कुठेतरी मिडल ईस्टमधले जे मोगल वगैरे आले त्यांच्याकडे ती शिफ्ट झाली. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या रूपाने परत ती म्हणतो ना शक्ती भारतात आली. त्यानंतर मग अंग्रेज आले. ही पॉवर सगळी युरोपियन नेशन्सकडे गेली. मग 1947 नंतर युरोपियन नेशन्सची थोडी पॉवर कमी व्हायला लागली आणि ती पॉवर अमेरिकेकडे शिफ्ट झाली. आणि जवळजवळ 1960 सालापासून अमेरिका इज अ पॉवरफुल नेशन जो जगावर राज्य करतोय. आता त्यांची पॉवर काय राहणार नाही. हे ग्रहण फक्त हे एवढंच सांगते. अमेरिकेचे आणि डोनाल्ड ट्रम्पची कुंडली काय सांगते ते मी सांगेनच. पण हे त्यातलं चांगलं काय की जे लोक अध्यात्माकडे वळालेले आहेत त्यांच्यासाठी चांगलं आहे. आध्यात्मिक उन्नती होईल, मनःशांती त्यांना प्राप्त होईल. ग्रहणाचं एक सर्वात स्ट्रॉंग क्वालिटी अशी असते की ग्रहणाच्या टाईमला, समज हे ग्रहण 29 मार्चला होते, साधारण 2 ते 6च्या मध्ये हे ग्रहण होते. त्याच्यामध्ये सर्वात जास्ती जी साधना कराल तुम्ही, नामसाधना, ध्यानधारणा, काही असू दे, ती साधना खूप फळाला येते. आणि आता तर आध्यात्मिक साधना केल्याशिवाय लोकांना ऑप्शन नाही आहे. सांगताना म्हणजे ऐकताना तुम्हाला असं हसायला येईल की काय, पण हे ग्रहस्थिती तसं सांगतायत. कारण का हे सगळे ग्रह त्याची पॉवर, मंगळ, गुरु आणि बाकीचे सगळे ग्रह, सगळी पॉवर हे केतूला समर्पित करतायत. की नाव यू रूल द वर्ल्ड. हा रूल करायला लागला तर हा काय तुम्हाला पैसे देणार नाही. हा तुम्हाला अंतर्मुख करेल. मग जे लोक अंतर्मुख व्हायला तयार आहेत त्यांच्यासाठी चांगलं आहे. आणि जे अंतर्मुख व्हायला तयार नाही त्यांचं सगळं आयुष्य बोंबळणार आहे. हा साधं गणित आहे. त्यामुळे चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे चांगला व्हायचा असेल तर भारतासाठी चांगलं आहे. कारण का भारतात आजही सत्पुरुष आहेत जे दीक्षा देत आहेत, जे शक्तिपात देत आहेत, जे कुंडली जागृत करू शकतायत. आजही भारतात खूप चांगले म्हणतो ना आध्यात्मिक गुरुचे शिष्य, भक्त असे आहेत जे आध्यात्मिक साधना करतायत, ज्यांची कुंडली जागृत होते. ज्यांची कुंडली जागृत व्हायचा काळ हा इथून सुरू होतो 29 मार्चपासून. जे खरे आध्यात्मिक आहे त्यांची खरी कुंडली जागृत होणार, एक आध्यात्मिक म्हणतो ना उन्नती खरी सुरू होणार आहे. त्यामुळे भारतासाठी चांगलं आहे. कारण का भारत हा आध्यात्मिक देश आहे. सगळे धर्म, सगळे जगातले लोक काही वर्षातच भारताकडे वळतील. आणि हे जे विश्वगुरु व्हायचं जे काय आहे प्रकार या ग्रहणापासून सुरू आहे. पण भारताला वाईट गोष्टींपासून सुद्धा सामोरं जावं लागेल. अजिबात नाही असं नाही. कारण का विनाश आहे जगात मध्ये म्हणल्यावर भारताला सुद्धा त्याची झळ बसणार, पण बाकीच्या देशांपेक्षा थोडी कमी. त्यामुळे सो वेट अँड वॉच. तुम्ही बघा हे कसं आहे. माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.